शिवशरणा, जय शिवराय, जय भीम। माझं सामाजिक कार्य हे फक्त कुठल्या एका गल्लीसाठी, कुठल्या शहरासाठी, कुठल्या गावासाठी नाही, तर माझे सामाजिक कार्य हे संपूर्ण महाराष्ट्रभरासाठी आहे। कुठलाही विषय असू दे, कुठलीही जात असू दे, कुठलीही महिला असो किंवा पुरुष असो, महिलावर अन्याय होत असेल, पुरुषावर अन्याय होत असेल, तर मी त्या ठिकाणी बोलल्याशिवाय राहणार नाही। कारण जो गुन्हा करतो आहे गुन्हाच आहे, आणि जो गुन्हा सहन करत आहे तो सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे। सध्या लातूर शहरातील जे शासकीय अधिकारी जे खुर्चीवर बसलेले आहेत, शासनाचा तर पेमेंट घेतात, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा 2 नंबरचे कामं करून अफाट असा पैसा कमवतात। लातूर शहर विभागातील आणि लातूर तालुका जिल्हा असेल ते ग्रामीण असेल, या विभागातील जेही शासनाचे खुर्चीवर बसणारे अधिकारी आहेत, जे चंदन चोरी करून त्याची विक्री करत आहेत, चंदन तस्करी करत आहेत, अशा शासनाच्या त्या अधिकाऱ्यापर्यंत मी पोहोचणार आहे, ज्यांची लिस्ट माझ्यापर्यंत आलेली आहे। बऱ्याच अधिकाऱ्यांचे पुरावे माझ्याकडे आहेत आणि बऱ्याच अधिकाऱ्यांचे माझ्याकडे पुरावे नाहीत, परंतु त्या संदर्भात सुद्धा मी त्यांना प्रश्न विचारत त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे। सध्या माझं फोकस लातूर शहरातील जे शासकीय अधिकारी आहेत त्यांच्यावर आहे, आणि लातूर तालुका शहर आहे, ग्रामीण आहे, त्यांच्यापर्यंत मी पोहोचणार आहे। बऱ्याच काही लोकांची मला कॉल आलेले आहेत, आणि त्या कॉलच्या संदर्भामुळे मला हा व्हिडिओ बनवावा लागत आहे। कारण कुठल्या एका व्यक्तीला मी समजून सांगणार नाही, किंवा मी कुठल्या एकाही व्यक्तीला समजून घेणार नाही। जी गोष्ट मला करायची आहे ती मी करणारच आहे। जी चूक आहे ती चूकच आहे, आणि चुकीला कुठलीही माफी नाही। त्याला एक तर त्याला कायदेशीररित्या सजा झाली पाहिजे, किंवा मग त्यानं ती खुर्चीचा राजीनामा दिला पाहिजे। राजीनामा द्यावं तर त्यांना लागणारच आहे, परंतु त्यांना कायदेशीररित्या सजासुद्धा झाली पाहिजे। म्हणून जे चंदन तस्करी करणारे जे नग आहेत, त्यांनी आपली खुर्ची सांभाळत सावधान राहा, सतर्क राहा। मी तुमच्यापर्यंत येणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।